नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत शेवग्याच्या प्लॉटवर। नाव सांगा। सुदाम उत्तम जाधव, मुक्काम पोस्ट आडोळ, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली यांचा शेवग्याचा प्लॉट आहे। अशी शेवग्याची क्वालिटी आहे, एक नंबर साईज छान बनली आहे। पण याचा जे प्रॉब्लेम आहे हे फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे। जे फंगल इन्फेक्शनमध्ये होऊन टेम्परेचरमुळे फंगल इन्फेक्शनमध्ये व्हायला लागलं शेंगामध्ये, आणि त्याची जी लेंथवर तुम्हाला स्किनवर जे दिसायला लागलं हे डिग, ह्या डिगामुळं जे मार्केट कमी झालं याचं, आणि मार्केट कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना आज हा प्लॉट सोडून देण्याच्या मार्गावर आहे। की हे पहा, पूर्ण शेंगा डॅमेज झाल्या। टेम्परेचरचे प्रॉब्लेम आहे, हे टेम्परेचरमुळं हे झालं। टेम्परेचरमुळं फंगल इन्फेक्शन शेंगामध्ये निर्माण झालं, आणि शेंगामध्ये फंगल इन्फेक्शन निर्माण होऊन त्याच्या स्किनवर त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागले, आणि स्किनवर साईड इफेक्ट दिसायला लागले त्यामुळे मार्केट डाऊन झालं, आणि ह्या शेवग्याचा रेट कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आज हे तोडायला पण परवडत नाही, अशी सिच्युएशन इथं निर्माण झालेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे असे प्लॉट आहेत शेवग्याचे, त्यांनी सतर्क राहायचं की उन्हाळ्यामध्ये अगोदरच झाडाच्या इथं बायोमास्क बॉडी असली पाहिजे, मृत पिकांचे अवशेष असं उघडं नाही ठेवायचं झाड कधी। इथं हमेशा झाडाची, आता हे विस्तार आहे, झाडाच्या विस्ताराच्या निम्म, आता हे झाडाचा विस्तार तुम्ही जर मोजला इत्रोक आहे, तर ह्या झाडाच्या विस्ताराचे निम्म इत्रोक, असे इत्रोक म्हणजे 2 फूट, 1 2, ह्या 2 फूट इकडं 2 फूट बेडवर असं तुमचं एवढं काष्ट आच्छादन पाहिजे। काष्ट आच्छादन म्हणजे मृत पिकांचे अवशेष, एवढं पाहिजे। तेवढी जर इको कॉलनी जर समजा तुम्ही इथं ठेवली, तर त्यानं काय होतं की जी फंगल इन्फेक्शन हे जे शेंगा आलं तुमचं, याला ते रोखतं। म्हणजे टेम्परेचर इथंच मेंटेन करतं मुळाला टेम्परेचर मेंटेन केलं की झाडाच्या प्रत्येक पानामध्ये आणि खोडामध्ये फंगल इन्फेक्शन निर्माण जरी वातावरणामुळं सिच्युएशन निर्माण तशी झाली क्लायमेट चेंजमुळं, तरीही तिथं तुमचा हा माल डॅमेज नाही होणार। हे माल डॅमेज नाही होणार, याचं हे मेन कारण आहे। याला बाकी तुम्ही स्प्रे जरी केला तरी हे रोखल्या जाऊ शकत नाही। स्प्रेनं हे रोखल्या जाऊ शकत नाही, सापळ्यानं रोखल्या जाऊ शकत नाही, कोण्या औषधाने रोखल्या जाऊ शकत नाही। याला एकच कारण आहे, इथं तुम्ही बायोमास्क बॉडीचं आच्छादन राहू द्या, काष्ट आच्छादन झाडाच्या पिकाच्या बुडाला। एवढं जर केलं तर तुमचं प्लॉट कव्हरमध्ये राहतं, काही फरक पडणार नाही। एवढं ना काय होत नाही, याच्यावर टाका ना तुम्ही, काय अडचण नाही। हे गवत झाडाच्या बुडाला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही। झाडाच्या बुडाचं तण काढायचं गरज नाही, आणि तणनाशक पण इथं मारू नका। मारलं आता इथून पुढे मारू नका। तणनाशक इथं जर समजा मारले तुम्ही तर त्याचे बॅक्टेरिया मरतात, आणि त्याचं पुन्हा प्रॉब्लेम येतात। आणि इथं जर समजा तुम्ही ह्या तणावर जर समजा भुसकट टाकलं असतं, तर त्या भुसकटाच्या खाली हे गवत राहिलं, तुम्हाला काय अडचण नाही। त्या भुसकटामुळं ते वळून जातं मधली मध्ये। मी म्हणलं एकदा खाती की काही अन्न घटक त्याला द्यावं, नाही ते आपण डोस देऊ ना, ते नंतर डोस देऊ, मी तुम्हाला सांगतो काय करायची ते। पण तणनाशक आधी इथून पुढे मारू नका, आणि इथं काष्ट आच्छादन ठेवा। एवढ्या बेडच तुमचं असं तयार करा, बेड तुम्ही तयार करा, त्याच्यात काष्ट आच्छादन, त्याच्यात तुम्ही काय करा, कोटलं जे भुसकट असेल, सोयाबीनचं भुसकट घ्या, तुरीचं घ्या, गव्हाचं घेऊ नका फक्त, बाकी कशाचं घ्या, काडीचं तसं, साळीचं तसं घेऊ शकता, किंवा पासट घेऊ शकता ऊसाची। एवढं आच्छादन करून घ्या, तुमचा प्लॉट एक नंबर राहील। फक्त काष्ट आच्छादन करा, ठीक आहे। बाकीचं या झाडावर एवढा माल होता, झाड तुटून पडायच्या माग होता, माल तुटला काही, पण जास्त माल असा झाला, ते फंगल इन्फेक्शन झालं ना त्याला। म्हणजे ते हे खाली शेंगा पडले त्याला, म्हणजे ते झाडाला पोचल्या गेले नाही, ते तुम्ही म्हणता ते इन्फेक्शनच झालं त्याला। काय माल भरपूर आहे, पण काय डॅमेज आहे माल। येण्याच्या अगोदर नियोजन अगोदर, पूर्व व्यवस्थापन महत्वाचं आहे। जसं आपण पोलिओचा डोस अगोदर लेकराला कधी देतो आपण, 5 वर्षाच्या अगोदर। कशामुळे देतो? पोलिओ होऊ नये म्हणून। म्हणजे आजार आला ना, आजार आल्यावर औषध घेण्यापेक्षा आजार येऊ नये म्हणूनच औषध घ्या ना अगोदर। हे महत्वाचं आहे। पण साहेब आम्ही गलत मार्गाने झालो। नाही, गलत मार्गाने म्हणजे तिचं गाडलाईनच वेगळं आहे ना तुमचं। ते पहा, आता इकडं माल एक नंबर आहे, भरपूर आहे, पण डॅमेज माल आहे।
चांगली शेंग डॅमेज होईल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.